नमस्कार, मी माधव देवचके. क्राईम या शो मध्ये आपलं स्वागत करतो. आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या केसेस बघितल्या, वेगवेगळे गुन्हेगार पाहिले, वेगवेगळे गुन्हे प्रवृत्ती पाहिल्या. आज सुद्धा आपण अशीच एक केस बघणार आहोत. पण आजची केस थोडीशी विचित्र आहे. एका आजीची आणि तिच्या मतिमंद नातवाची. ही मिसिंग केस कशी वेगवेगळे वळण घेत गेली हे पाहूया आपण आजच्या भागात. बाळू, ए बाळू, घे ना जरा. असा हट्ट नको करूस रे. कावडाला मग घे बरं. मग अजून एक घास घे बरं. घे बरं, घे बरं. हे रे काय बाळू, तू जर असं ऐकला नाहीस ना तर मारी ना मी तुला. मारू? तुला काय सांगायला मार म्हणून? तुला तळ हाताच्या फोडासारखा वाढवला ते काय मारायला का? पण तू जर आता माझा ऐकला नाहीस ना तर मग मात्र मी देवाघरी जाईन, मरून जाईन मी. हा, तुझे आई बाबा गेले देवाघरी, मग मी देवालाही बोलवीन आणि सांगेन की मलाही घेऊन जा. जाऊ मी मरून? जाऊ मरून? नको रे असं डोळ्यातनं पाणी काढूस. खोटं बोलले मी नाही जाणार देवाकडे. तू ऐकत नाहीस ना माझं, म्हणून मी तुला असं सांगितलं. ऐकशील ना माझं? कावडाला पुरा, कावडाला पुरा, कावडाला. काय काय झालं? काय झालं बाळू? अरे देवा, अरे किती वेळ तुला सांगितलं. हा, शेषू आली की सांगत जा म्हणून. चल चल चल. आजी, कमला आजी. आजी, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? केव्हापासून हाका मारते? अहो मंदिरापासून इथपर्यंत हाकाच मारत आले. का ग, काही काम होतं का? काही काम नव्हतं आजी. तुम्हाला मंदिरात बघितलं म्हणून आपली सहजच हाक मारली, पण तुम्ही आपले पळतच सुटताय. अगं हा, बाळू बाळू बाळूला घरीच एकट्याला ठेवून आले ना मी. झोपलाय तो. मध्येच जागा झाला ना मग माझी शामतच आली बघ. ती करताना आजी तुम्ही बाळूचं खरंच कमाल वाटते. बरं निघू मी? बरं मग मी पण येते ना तुमच्या सोबत घरी. तू कशाला? नको नको, तुला कशाला उगीच त्रास ना. हो आजी, त्रास कसला त्यात? तू त्रास करून घेणार नाहीस माहितीये मला. कुणाची पोर आहेस? माझ्या मेलीच्या तोंडून सहज निघून गेलं. पण तू नको ग, खरंच नको. मला कुणाची मदत घ्यायला नाही आवडत. ती अशी जाणार नाही. आणि बाळू माझी जबाबदारी आहे ना, मलाच ती पार पाडू दे. येते मी. नीट जा आजी. या वयात बाळूला सांभाळणं म्हणजे खरंच कमाल वाटते आजींची. हवालदार साहेब, हवालदार साहेब. हाँ बोला आजी. माझा नातू हरवलाय. हो. कुठे हरवला? आम्ही जत्रेला गेलो होतो. गर्दीत हात सुटला आणि त्यानंतर तो दिसलाच नाही. हो. अहो मग आमची माणसं तिथे आहेत. तिकडे तक्रार का नाही केली तुम्ही? मला काही सुचलं नाही. बरं किती वर्षाचा आहे नातू तुमचा? 17 वर्षाचा. काय?
अहो मग घाबरताय कशाला? समंजस आहे तो, तेव्हा घरीही पोहोचला असेल. नाही हो, वयानं तो 17 वर्षाचा आहे, पण डोक्यानं फक्त 2 वर्षाचा आहे. मतिमंद आहे तो. अरे देवा, असं आहे का? बरं आजी, तुमच्याकडे फोटो आहे त्यांचा? हो, आणलाय ना, हा घे. ठीक आहे. पवार, रजिस्टर द्या इकडे. तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो. नाव सांगा. बाळू. आवाजी पूर्ण नाव सांगा. बालचंद्र विजय काकडे. आजी कमलाबाई आणि नातू बाळू हे दोघं एकत्रच राहत होते. आजींचा मुलगा आणि त्यांची सून या दोघांचा एका कार ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला होता. मतिमंद नातवाची जबाबदारी आजींवर पडली. थकलेल्या कमलाबाईंनी ती जबाबदारी जीवाच्या आकांताने पार पाडली, आपण पाहिलंच. पण नातू हरवला आणि आजी हवालदिल झाला. त्यांनी जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसी चक्र सुरू झाले. ठीक आहे आजी, तुम्ही घरी जा आता. काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या नातवाचा शोध घेतो. साहेब, माझा बाळू सापडेल ना हो? आवाजी नक्की सापडेल. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही जा आता. उपकार होतील तुमचे माझ्यावर. उपकार. सर, काय गोड बोले? काय केस? जत्रेत नातू हरवला आजीचा आणि मतिमंद आहे तो. तक्रार करायला इथे आल्या होत्या? हो. तिथे तात्पुरती चौकी उभारली आहे ना? म्हातारे पार गोंधळून गेलेली होती, धावतच आली इकडे. एक काम करा, तुम्ही तिथे कॉल करा. तिथेच कुठेतरी भरकटत असेल तो. नाही साहेब, मला नाही वाटत असं, कारण म्हातारी पूर्ण जत्रा फिरूनच इकडे आली असणार ना. गोड बोले, तुमच्या मागे कोण उभं आहे? कोणी नाही साहेब. मागे काय घडतंय हे मागे बघितल्याशिवाय कळतं का गोड बोले? नाही ना? आजीच्या डोळ्यांनी जत्रेचा जेवढा भाग बघितला, कदाचित तिथे त्यांचा नातू नसणार. कदाचित असंही झालं असेल की त्यांची नजर फिरली असेल आणि तिकडे नातू आला असेल. येस सर. तो आजीला शोधत असेल आणि आजी त्याला. गोड बोले, तर्क वितर्क आणि चौकशी घटनास्थळी जाऊन करा. कळलं? इथे बसू नका, निघा लवकर. येस सर. कमलाबाई, अहो कुठे गेला होतात? आणि बाळू कुठे दिसत नाही तुमचा? काय त्याला घरात डांबून ठेवून गेला होतात की काय बाहेर? अहो पण आज काय त्याचा कलका ऐकू येत नाही. सॉरी, एकदम शांत बसलेली दिसतीये. काय हो? अहो काय झालं काय? अहो तुम्ही बोलत का नाही? अण्णा, माझा बाळू हरवला हो. काय हरवला? म्हणजे? त्याला घेऊन जत्रेला गेले होते. गर्दीत कुठे गेला काही कळलंच नाही. अहो अशा ठिकाणी कशाला घेऊन जायचं? अहो माणसांचा महापूर तो, शहाण्यांची तारांबळ उडते तिथे. अशा ठिकाणी अशा मुलाला घेऊन जायचं नसतं. आता तर तुमच्या बागेतली फुलं नाही तोडणार, तुम्हाला त्रास नाही देणार. अहो कमलाबाई, कुठलं कधी काढताय? अण्णा, तुमची नेहमी तक्रार होती ना की माझा बाळू तुम्हाला खूप त्रास देतो, तुमच्या बागेची नासधूस करतो म्हणून. पण ते आत्ता कशाला काढताय? अहो तुमच्यावर प्रसंग काय ओढवलाय? बरं ते जाऊ द्या. तुम्ही पोलिसात कळवलं का हे सगळं? तो हरवल्याचं पोलिसांना कळवलं, देवीला देखील साकडं घातलं. नक्की सापडेल तुमचा बाळू. येईल लवकर घरी परत येईल. कसली डांबरट म्हातारी आहे, बोलता बोलता टोमणे मारते. अरे अरे, एवढा नातू हरवलाय तरी टोमणे मारायची सवय काही जात नाही. बागेची नासधूस होणार नाही म्हणे. अरे करायचा म्हणून बोलायचं ना. अण्णा, चला जेवण वाढलंय. हो ना? हा. नाही ना. तुला एक कळलं का? काय ना? अगं त्या कमलाबाईंचा नातू हरवलाय म्हणे. अण्णा, मी बघून येऊ का? काही गरज नाही जायची. जेवायला ताटं वाढली आहेत ना, मग आधी जेवून घ्या निवांतपणे आणि मग नंतर चकाट्या पिटायला जा. चला चला, आज चल.
चल चल. आजा 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 बाळू आजा बाळू तू आलास बाळू 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 आजी आजी अहो अहो मी ऐकलंय ते खरंय का हो? बाळू म्हणे जत्रेत हरवला. म्हणजे तुझ्यापर्यंत आली ना बातमी? हो मला नैनाचा कॉल आला होता. अहो पण असा कसा काय हरवला तो? हरवायचा होता, हरवला. नशिबाचा फेरा चुकला आणि कमरेची दोरी तुटली. तो बेपत्ता झाला. अहो पण आपण दुपारी भेटलो होतो तेव्हा तर तो. हो, तेव्हा घरीच होता ग तो. मी देवळातून परत आले ना, तेव्हा त्याने नुसता हैदोस घातलेला होता. काही केल्या शांत होईना. मग गेले घेऊन त्याला फिरायला. ठिकठिकाणी जत्रेची जी पोस्टर्स लावली होती त्यातली 2-4 ह्याच्या दृष्टीला पडली. मग काय, जय बाप्पा करून हट्टच धरून बसला. काही केलं ऐके ना. आणि मग घेऊन गेले मी त्याला जत्रेला. वेळच वाईट होती ती. घडायची घटना घडून गेली. आजी अहो असं हातपाय गाळून नाही चालणार. आपल्याला शोधायला हवं त्याला. मी कमी का शोधलं? सगळीकडे शोधलं मी त्याला. पोलिसात देखील जाऊन आले. नाही सापडला. कुठून दुर्बुद्धी झाली आणि त्याला जत्रेला घेऊन गेले. अहो पण तुम्ही आम्हाला कोणाला तरी नाही का बोलवायचं? अहो आम्ही आलो असतो ना. कशाला कोणाला उगीच त्रास द्यायचा? माझं ओझं मलाच व्हायचंय. हो ओझं नका म्हणू आजी. ओझं नाही तर काय. चालतं बोलतं जिवंत मढच होतं ते. ना स्वतःचं भान ना जगाचं भान. देवानं श्वास चालू ठेवला होता आणि धगधग होती म्हणून जिवंत म्हणायचं. या साऱ्यातून माझा धान्या आणि सून मात्र मोकळे सुटले. लोळागोळा झालेला पोर माझ्या पदरात टाकला आणि दोघे गेले ढगात निघून. माझ्या पदरात हे आपलं देंड पडलं. त्या दोघांच्या ऐवजी त्याला मला म्हातारीला मरण आलं असतं तर काय वाईट झालं असतं का? नाही नाही आलं. देवाची करणी कुणालाही कळली नाही. धडधाकट लोकांना आपल्या बरोबर घेऊन जातो आणि माझ्यासारखी म्हातारी आणि बाळूसारखा गोळा असलेली माणसं इथे जिवंत ठेवतो. गेल्या जन्माचं पाप असणार ते फेडतोय आता ह्या जन्मी. त्या बाळू गवला. सोडवलं मला या त्रासात, सोडवलं. आजी असं नका म्हणू. हे बघा कितीही काही झालं ना तरी तुमचा जीव आहे हो त्याच्यावर. मी सांगते बघा बाळू नक्की सापडेल. सापडे बरोबर आहे. वस्तू सापडते. हा तर चालता बोलता जर समजू शकते. अरे
आजी अहो अहो बघा अरे अरे आजी बघा ना अरे बाळू ऐक ना माझं अरे बाळू अगं मी वेडी आहे का त्याला असं बांधून फिरवायला? तुम्ही लांबून बघता आणि हळहळ व्यक्त करता, पण वस्तुस्थिती फक्त मला माहिती आहे, फक्त मला. अरे अरे थांब ना रे प्लीज बाळू बाळू हो चुकली ती. हो पण तो बघा ना कसा खेचतोय तिला. बाळू अरे पडशील मलाही पाडशील अरे. तो येईल परत नीट, काही काळजी करू नकोस. तोपर्यंत तुझ्या मैत्रिणीची हौस फिटेल आणि मलाही क्षणभर मोकळीक मिळेल. अरे थांब रे बाळू पाया पडते बाळू. अरे तू त्या सर्वटेंची सून ना ग? हो नाही ना. नाही ना, बाहेर कुठे जाणंच होत नाही बघ हल्ली. त्यामुळे एरियात कोण आलंय कोण गेलंय काही समजत नाही. अरे थांब अरे थांब. आजो खूप मजा केलीस ना? काय करमरकर बाई, तुम्हाला आली की नाही मजा? कसला भयानक आहे ग हा. काय ताकद आहे याच्यामध्ये. अहो, आजी कसं सांभाळता हो तुम्ही. कर करमर कर, विचार कर. चल रे बाळू ना चल. अरे आता उरलेली मजा घरी करूया. चल बरं. ना ना नाही नाही फार शेपारलाय सा तू हल्ली. चल म्हणते ना. चल चल ये 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 चल. असं नाही करायचं. ये चल उरलेली मजा घरी करूया. ये ये बाळा. कसलाय ग हा. खरंच कमाले बाई त्या कमलाजींची. आता कळलं ना. आपण दुरूनच बघतो, पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. खरं तर त्यावेळी मला तुमचा प्रचंड राग आलेला, पण नंतर हळूहळू तुमच्या घरी येत गेले. तुमच्याशी चांगली ओळख झाली आणि सगळा प्रकार कळला. राधा, पोरी तू आणि नयना, तुम्ही मोजकीच अशी माणसं होतात जी सहानुभूती न दाखवता मदतीला यायचा. पण नाही, कंटाळा आला त्या सहानुभूतीचा. नका हो असं बोलू आजी. आज दुपारी पण तुम्ही सहानुभूती करुणा. आजी असं नका हो बोलू. आता नाही करणार असा विचार. करायची वेळच येणार नाही आता. माझा बाळू मला सोडून गेला. सुटले ग मी या सगळ्यात. सुटले. बाळू मिळणारच नाही असं तुम्हाला का वाटतंय. मला कायम सोडून गेला. आजी तुम्ही पोलिसात गेला होतात ना. ते नक्की शोधून काढतील बघा त्याला. ते कसले शोधतायत त्याला. माझा बाळू अनंतात विलीन झाला. आता तो नाहीच सापडणार ग. आता फक्त उरली आहे ती भयान शांतता. जा पोरी जा. माझ्या या एकांताची सावली तुझ्यावर नको ग पडायला. आजी जा तू जा. 2-3 दिवसांनी दुःख जरा हलकं झालं ना की मग पडेन मी घराबाहेर. बोलू आपण त्यावेळी नंतर. पण आता मला माझ्या एकांतात राहू दे. तुमच्या जेवणाचं काय. आता या वयात कुठे भूक लागते का ग. रागावू नकोस ग. बरं ठीक आहे निघते मी. पण काही लागलं तर फोन करा हा. माझा नंबर आहे ना तुमच्याकडे. आहे ना. तुझा आहे, नयनाचा आहे. बरं ठीक आहे. काळजी घ्या आजी. काय प्रकार होता. नातू हरवतो म्हणून आजी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करते आणि तो नातू असतो तिच्याच घरात बाथरूम मध्ये मृत अवस्थेत. मग ती मिसिंगची केस. माया ममता आणि मानवतेवरती पुन्हा विचार करायला लावणारी ही केस. हिचा पूर्वार्ध पाहाल तुम्ही उद्याच्या भागात. तोपर्यंत मला आज्ञा द्या. सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद. फेरीवाले, दुकानदार, रिक्षावाले
या सगळ्यांकडनंच तो हप्ते वसूल करतोय. बरं नाही ना ताई, तुम्ही त्या मुलाविषयी काही वेगळी माहिती देऊ शकता? ते मला कळले नाही. नाही म्हणजे तुमचे अण्णा जसे त्याचा द्वेष करायचे तसं अजून कोणी? हो साहेब, मी काही त्याचा द्वेष वगैरे करत नव्हतं.